नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा दुसरा लेसन बघणार आहोत. प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. झाड त्याचे स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचे फंक्शन म्हणजे त्याचं कार्य कसं आहे हे आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. लेट्स रिकॉल व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. आपण ते झाड कसं आयडेंटिफाय करतो. व्हॉट हेल्प्स अस टू इझी आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. त्या भोवती असलेलं झाड हे आपण कसं आयडेंटिफाय करतो. विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ अ प्लांट. कोणकोणते झाडाचे पार्ट्स आहेत. द रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर, फ्रूट इटसेट्रा ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. हे सगळे काय आहेत तर झाडाचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. आणि आयडेंटिफाय विथ द हेल्प ऑफ अ डिफरंट कॅरेक्टर. लेटर नाव acquaint ourselves with these plants organ in a greater details. म्हणजे काय तर ज्यावेळी आपल्याला प्लांटची सविस्तर अशी माहिती मिळते त्यावेळी आपण ते प्लांट आयडेंटिफाय करतो. म्हणजेच काय करतो तर त्या झाडाचं रूट कसं आहे, स्टेम कसं आहे, लीव्ज कशा आहेत हे ज्यावेळी आपल्याला समजतं त्यावेळी आपण ते प्लांट आयडेंटिफाय करत असतो. यामधला पहिला पॉईंट आहे रूट. रूट म्हणजे काय तर मूळ. तर ट्राय धीज आहे, तुम्हाला हे करून पाहायचंय. कीप अ मॉस्टंट बॉल ऑफ अ कम्बर्ड पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. म्हणजे मॉस्टंट म्हणजे काय तर ओला बोळा, म्हणजे कापडाचा घ्या किंवा एखादा पेपर कापडाचा ओला बोळा घ्या. क्रम्पल्ड पेपर इन अ कोनिकल फ्लास्क म्हणजे वर्तमानपत्राचा जो पेपर आहे त्याचं काय करायचं आपल्याला कोनिकल फ्लास्क बनवायचे. कोनिकल फ्लास्क शेपचा एक पेपराचा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये ओला बोळा ठेवायचा. प्लेस सम सोक्ड मोथ बीन्स, ग्राम, सीड्स इन अ फ्लास्क बिटवीन द पेपर आणि ग्लास वॉल. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, सोक्ड बीन्स भिजवलेले बीन्स म्हणजे शेंगदाणे असतील, हरभरा, ग्राम सीड्स असतील, इन अ फ्लास्क बिटवीन द पेपर अँड ग्लास वॉल. ते काय करायचे त्या पेपरमध्ये ठेवायचे आणि फ्लास्क बिटवीन द पेपर अँड ग्लास वॉल. आणि त्या ग्लास वॉलवरती म्हणजे त्या कोनिकल फ्लास्कवरती आपण काय करणार आहे त्या बोळ्यामध्ये हे भिजवलेले शेंगदाणे किंवा हरभरा आपण त्या कोनिकल फ्लास्कवरती भिजवलेल्या बोळ्यामध्ये ठेवणार. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 or 3 days. आणि 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही ते करून पाहणार आहेत. म्हणजे तुम्ही आज हा प्रयोग करणार आहात घरी आणि आपल्या पुढच्या तासाला तुम्ही मला ते एक्सप्लेन करणार आहात. त्यानंतरचा पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ अ रूट. रूटचं फॉर्मेशन कसं झालं. इथं मी डायग्रामही दाखवली, त्याचं एक्सप्लेनेशनही करते. The part that grows from inside the seed towards the soil it's called as a radicle. रेडिकल म्हणजे काय, हे तुमचं सीड आहे. सीड म्हणजे ही तुमची एक बी आहे आणि बीच्या आत जमिनीमधला जो भाग आहे, द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल. जमिनीच्या आतमध्ये जो त्या बियाचा भाग गेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर रॅडिकल. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबाउट द सॉइल इज कॉल्ड ॲज अ प्ल्युमिल. आणि जमिनीच्या वरती जो भाग आला आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत प्ल्युमिल म्हणजे अंकुर. जसं की आपण एखादं झाड जमिनीमध्ये लावल्यानंतर ते ज्यावेळी फुटतं वरती येतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो प्ल्युमिल. प्ल्युमिल म्हणजे त्या बीचं अंकुर बाहेर आलं. द रूट दॅट फ्रॉम्स द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. आणि ते रॅडिकल म्हणजे त्याचं जी मूळ आहे ते कशात आहे जमिनीमध्ये आहे. द रूट इज अ थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली ट्रॅपर्स टू द पॉइंटेड एंड. आणि हे रॅडिकल कसं आहे जिथं त्याला नाव दिले बघा रॅडिकल, ते कसं आहे पॉइंटेड आहे. पॉइंटेड म्हणजे नाजूक आहे, एक त्याला विशिष्ट असा आकार आहे. आणि ते एंड इन अ नियर द ग्राउंड. रूट कसे थिक आहे, नियर द ग्राउंड जमिनीमध्ये आहे, अँड ग्रॅज्युअली ट्रॅपर्स टू द पॉइंटेड एंड. आणि त्याचा जो एंड आहे त्याचा जो शेवट आहे तो कसा आहे पॉइंटेड आहे.
These part of the plant growing below the soil for support is called as root. आणि हे जे फॉर्मेशन ऑफ रूट मधले जे बी आहे ते काय झाले, प्लॅन्ट ग्रोईंग बिलो दी सॉईल मधून त्याला जो सपोर्ट मिळाला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, रूट. रूट म्हणजे त्याचं मूळ जे की जमिनीमधून बाहेर आले. म्हणजे फॉर्मेशन ऑफ रूट मध्ये आपण 3 पॉईंट बघितले. पहिला बघितला रॅडिकल. रॅडिकल म्हणजे काय तर पॉइंटेड, त्याचं जे मूळ आहे ते कसं आहे, पॉइंटेड आहे. त्याचं जे मूळ आहे ते कसं आहे, पॉइंटेड. प्ल्युमिल म्हणजे काय तर जमिनीच्या वरती आलेला भाग, म्हणजे त्या सीडला, त्या बीला जे अंकुर फुटलं त्याला आपण प्ल्युमिल म्हणतो. आणि सॉईलला सपोर्ट कोण करत आहे, रूट. त्यालाच आपण काय म्हणतो, रूट. सेकंड पॉइंट आहे टॅप रूट. म्हणजे रूटचे पुन्हा जे 2 पॉइंट पडणार आहेत ते कोणते, टॅप रूट. रूट of some plants produce secondary root that grows obliquely and spread far and wide in the soil. म्हणजेच काय सांगितलंय त्यांनी की ज्यावेळी रॅडिकल ग्रोज होतात, ज्यावेळी रूट काय होतात, रूट ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट. एका रूटपासून सेकंडरी म्हणजे एका मुळापासून दुसरी मुळं तयार होतात. सेकंडरी रूट्स म्हणजे अनेक मुळं येऊ लागतात. दॅट ग्रोज ऑबिक्युअली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल रूट. आणि वेगवेगळे रूट्स तिथं तयार झालेले दाखवले. आता डायग्राम दाखवली टॅप रूट. त्या टॅप रूटला बघा सेकंडरी रूट दाखवलेत, प्रायमरी रूट, रूट हेअर, त्यानंतर रूट टीप आणि रूट कॅप दाखवलेत. म्हणजेच काय सांगितलंय त्यांनी की ज्यावेळी मातीमध्ये रूट पसरू लागतात, टाईप ऑफ रूट इज कॉल्ड ॲज अ टॅप रूट. त्यालाच आपण काय म्हणतोय तर टॅप रूट म्हणतोय. रूट्स बियर हेअर लाईक प्रोसेस नियर द रूट टिप्स, दीज आर अ रूट हेअर्स. आणि त्या रूटलाच जे बारीक बारीक रूट हेअर्स आलेत त्याला आपण म्हणतो रूट हेअर्स. द रूट टीप इज अ डेलिकेट. रूट टीप इज अ डेलिकेट म्हणजे ते कसे डेलिकेट आहेत, न समजणारे आहेत, डेलिकेट आहेत, अवघड आहेत. दिस इज अ रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. आणि यामुळेच त्याची काय होते तर ग्रोथ होत असते, वाढ होत असते. द टीप इज अ कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. आणि खाली जिथं बघा तुम्हाला रूट टीप आणि रूट कॅपमध्ये एक रेड कलरचं अंतर दाखवलंय, ते काय आहे तर रूट कॅप सारखं त्याला स्ट्रक्चर दिले, कॅप लाईक स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड ॲज अ रूट कॅप. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टीप फ्रॉम इंजुरीज. आणि या रूट टीपला काही इजा होऊ नये, काही आजार होऊ नये किंवा काही एखादं कीड लागू नये यासाठी त्यावर काय असते तर रूट कॅप असते. दिस इज अ टॅप रूट. यालाच आपण काय म्हणतो, टॅप रूट. सेकंड आहे फायबरस रूट. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. म्हणजे एक ग्लास जार म्हणजे एक काचेचा ग्लास जार घ्या, तुमची प्लास्टिकची बॉटल घ्या, 3/4 म्हणजे पूर्ण बॉटलला थोडं कमी, अर्ध्याच्या वरती असं त्यामध्ये पाणी घ्या. प्लेस अन ओनियन ऑन द माउथ ऑफ द इन सच अ वे दॅट इट्स रूट आर टुवर्ड्स दी वॉटर. आणि काय करायचं, आपला जो कांदा आहे, कांद्याची जी ओनियन मीन्स कांदा, कांद्याची जी रूट्स आहेत, मुळं आहेत, ती काय करायच्यात त्या बाटलीवरती किंवा त्या ग्लास जारवरची ठेवायच्यात. ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. आणि 8 दिवसानंतर तुम्ही त्याची ग्रोथ कशी झाली हे बघणार आहात. थ्रेड लाईक अवर फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड ॲज अ फायबरस रूट. आणि त्यावेळेसच काय झालंय तर त्या रूटला काय झाल्यात, थ्रेड लाईक दोरीसारखे आकार येऊ लागल्यात आणि फायबर लाईक मऊ असे ते रूट्स तिथं तयार झाले. दिस इज कॉल्ड ॲज अ फायबरस रूट. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय तर फायबरस रूट म्हणतोय. म्हणजेच टॅप रूट, फायबरस रूट. देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ अ रूट. एक टॅप रूट आणि सेकंड आहे फायबरस रूट.
Dicotyledons plant have a taproot and monocotyledons plant have a fibrous root. डाय म्हणजे दोन बिया असले, मोनो म्हणजे अनेक, एकापेक्षा जास्त बिया असलेले जे प्लांट्स आहेत त्यामध्ये फायबरस रूट असतात. आणि टॅपरूट म्हणजे ज्यामध्ये डायकॉटिलेडन्स प्लांट ज्यामध्ये एकच बी असलेले प्लांट्स असतात. हे दिस इज कॉल्ड ॲज अ फायबरस रूट. म्हणजे आजच्या लेसनमध्ये आपण काय बघितलं, रूटची इन्फॉर्मेशन बघितली. त्या रूटच्या इन्फॉर्मेशनमध्ये पहिलं बघितलं फॉर्मेशन ऑफ रूट, सेकंड बघितलं टॅप रूट आणि थर्ड बघितला फायबरस रूट. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघणार आहात. ह्या व्हिडिओमध्ये होमवर्कमध्येही काही प्रश्न देते, ते प्रश्न तुम्ही अभ्यासणार आहात. होमवर्कमधला प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय रॅडिकल, व्हॉट इज मीन बाय प्ल्युमिल, व्हॉट इज मीन बाय रूट, व्हॉट इज मीन बाय टॅपरूट, व्हॉट इज मीन बाय रूट हेअर आणि व्हॉट इज मीन बाय रूट कॅप. आणि लास्टचा प्रश्न असेल, व्हॉट इज मीन बाय फायबरस रूट. हे प्रश्न सोडवणार आहात, डायग्राम काढणार आहेत, 2 एक्सपेरिमेंट करायला लावलेले आहेत. एक फायबरस रूट ओनियन ठेवायचे तुम्हाला ग्लास जारवरती 8 days, तो एक एक्सपेरिमेंट करणार आहात. दुसरा सांगितलाय वर्तमान पेपरचा क्लोनिकल फ्लास्क बनवायचा आहे, त्यावरती एक मॉइस्चर बॉल ओला बोळा ठेवायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला भिजवलेले शेंगदाणे किंवा हरभरा ठेवायचा आहे आणि काय होतंय हे तुम्ही मला नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहात.